न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। संत विल्सन डी पॉल चर्च आगाशीनगर येथे डी पॉल या संताचा सण भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला आहे। श्रीरामपूर येथील आगाशीनगर या ठिकाणी रविवारी सकाळी 10 वाजता संत विल्सन डी पॉल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन त्यानंतर प्रतिमेचे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पवित्र वातावरणात मिसाची भक्ती आणि आराधना करण्यासाठी कल्याण आश्रम ताबोर येथील मुख्य याजक रेव्हरंड फादर डब्बी यांनी मिसा अर्पण केले। त्यांनी आपल्या प्रवचनात विल्सन या संताचे कार्याविषयी माहिती दिली आणि भाविकांना संताचे अनुकरण करण्याचा संदेश दिला। या भक्तिमय आणि संगीतमय वातावरणात पवित्र भक्ती पार पडली। അച്ഛൻ താബോറിലുള്ള ഡിവൈൻ റിട്രീറ്റ് സെന്ററിൽ അവിടെ ശുശ്രൂഷ ചെയ്യുന്നു। വളരെയധികം തിരക്കുള്ള ഒരു മനുഷ്യനാണ്। അച്ഛൻ ഓടി നടന്ന് അവിടെ പല ലാംഗ്വേജിലും അച്ഛന് ഇംഗ്ലീഷിലും ഹിന്ദിയിലും അത്യാവശ്യം മറാഠിയും എല്ലാം കൊണ്ട് മിക്സ് ചെയ്ത് നല്ല രീതിയിൽ വചന പ്രഘോഷണം നടത്തുന്നു, മലയാളത്തിലുമൊക്കെ। സങ്കീർത്തനം അത് മാത്രമേ ചെയ്തിട്ടുള്ളൂ, സ്തുതി പാടും, വേറെ ഒന്നും ചെയ്യാൻ പറ്റില്ല। അടിമയാണ്, ഒരു യജമാനനുണ്ട്, പുള്ളി തല്ലും, മര്യാദയ്ക്ക് പണിയെടുത്തില്ലെങ്കിൽ പ്രശ്നമാണ്। അപ്പൊ ഈ പണിയെടുക്കുന്ന സമയം മുഴുവൻ പാട്ട് പാടിക്കൊണ്ടാണ് ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നത്, ईश्वर स्तुतिകളും സ്തോത്രങ്ങളും। जब वो काम कर रहे थे गुलामी अवस्था में, पूरा समय काम के बीच में स्तोत्र गीत गा के काम कर रहे थे। അങ്ങനെ പ്രാർത്ഥന ചെയ്തുകൊണ്ട സമയത്ത് ഈ പാട്ട് പാടുന്നത് കേട്ടിട്ടാണ് പുള്ളിയുടെ മാലിക്കിന്റെ ഭാര്യ, നീ എന്തിനെ കുറിച്ചാ പാട്ട് പാടുന്നത്? അപ്പോഴാണ് മാലിക്കിന്റെ ചരിത്രം। ഈ മാലിക് ഒരു വിശ്വാസിയായിരുന്നു, ക്രിസ്ത്യാനിയായിരുന്നു, അത് ഉപേക്ഷിച്ച് വേറെ മതത്തിലേക്ക് ചേർന്ന ആളാണ്। അപ്പോഴാണ് ഈ മാലിക്കിന്റെ ഭാര്യ, നീ ഏത് പാട്ടാ പാടുന്നത്? ഞാൻ ഈശോയുടെ പാട്ടാ പാടുന്നത്। ആരാ ഈശോ? അപ്പൊ ഈ പാട്ടിലൂടെ ഈ സ്ത്രീ ഈശോയെ അറിഞ്ഞിട്ട് ഭർത്താവിനെ കുറ്റപ്പെടുത്തി, ഇത്രയും നല്ലൊരു മതം കളഞ്ഞിട്ടാണല്ലോ നീ എന്നെ കെട്ടാൻ വേണ്ടി ഇതിലേക്ക് ചേർന്നത്। त्यानंतर विल्सन डी पॉल या संताची भव्य दिव्य स्वरूपात मिरवणूक काढण्यात आली आणि नंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी मिशन सुपरियर रेव्हरंड फादर जिमिन, रेव्हरंड फादर थॉमस, मॅनेजर रेव्हरंड फादर सिजो, व्यवस्थापक रेव्हरंड फादर फ्रँको, सल्लागार रेव्हरंड फादर सॉन्टो, रेव्हरंड फादर एबी, रेव्हरंड फादर जोमी, रेव्हरंड फादर सेबेस्टिमन, रेव्हरंड फादर वन्सॉल, रेव्हरंड फादर टिन्सन, रेव्हरंड फादर मुक्ती, रेव्हरंड फादर सजिन, रेव्हरंड फादर जोसेफ, रेव्हरंड फादर विलास सोनवणे, श्रीरामपूर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर प्रकाश भालेराव, आशादीप इंग्लिश मीडियमचे प्राचार्य रेव्हरंड फादर राजू लोंढे, झेवियर इंग्लिश मीडियमचे प्राचार्य विक्रम शिंगारे, रेव्हरंड फादर जेकब गायकवाड, फादर मायकल वाघमारे, फादर पीटर डिसोजा, फादर संजय पठारे, सिस्टर सेलिन, सिस्टर दीप्ती आदी उपस्थित होते।
तसेच यावेळी श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लहू कांदळे यांनी या कार्यक्रमाला भेट दिली. Today on this auspicious occasion of Saint Deepak Festival, I wish all my brothers and sisters many best wishes. Thank you. यावेळी रवींद्र लोंढे सर, जॉन सर, शहाजी सोनी, जोसेफ, सुनील बोरगे, सुभाष बोदक, दीपक कदम, नितीन जाधव, आतिश साळवे, सुंदर संसारे, अशोक तुपे, अल्ताफ शेख, राजू आवारे, विजय खरे, संजय आहिरे, पांडुरंग गांगुडे, विशाल तेलोरे, नवीन क्षीरसागर, संतोष दिवे तसेच संतलूक हॉस्पिटल श्रीरामपूर आणि कनोसा हॉस्टेल शिरसगाव येथील सर्व सिस्टर्स, रावरी, नगर, वावरत, येवला, कोपरगाव, वांबुरी येथील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. न्यूज सुपरमनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.